येवला नांदगाव रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य आहे आणि त्यामुळे वाहनधारकांना आपली वाहनं चालवताना तारेवरची कसरत करावी लागते। बांधकाम विभागाने तातडीने या रस्त्याची दखल घेत रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी वाहन चालक करतायत। माटुंग्यामधील पार्किंगला स्थानिकांनी विरोध केलाय, त्यामुळे हा प्रकल्प रद्द होण्याच्या मार्गावर आहे। मुंबईमधील पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिकेने शहरामध्ये ठिकठिकाणी स्वयंचलित पार्किंग उभारण्याचं निश्चित केलंय, मात्र माटुंग्यामध्ये याला स्थानिकांनी विरोध केलाय। मुंबईमध्ये भटक्या कुत्र्यांप्रमाणे भटक्या मांजरींचीही समस्या आहे आणि त्यामुळे त्यांची सुद्धा नियमित गणना होणार आहे। मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतलाय। भटक्या कुत्र्यांप्रमाणेच आता भटक्या मांजरींचाही त्रास दिवसेंदिवस वाढत चाललाय, त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरते आणि आरोग्याच्या तक्रारीही उद्भवत आहेत। पालघरच्या ग्रामीण भागात महावितरणच्या कारभाराचा फटका ग्रामस्थांना बसतोय। जिल्ह्यामध्ये रात्रीच्या वेळी विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे नागरिक त्रासलेत। डहाणूमधील महालक्ष्मी यात्रा उत्सवामधील व्यापाऱ्यांनाही याचा फटका बसतोय। सोलापूर जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 42°C वर पोहोचलाय, त्यामुळे सोलापूरकर उकाड्यानं हैराण झालेत। दरम्यान हवामान विभागानं 3 दिवसांमध्ये अवकाळी पावसाची शक्यताही वर्तवली आहे। अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरणामध्ये अत्यल्प पाणीसाठ्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेत। सध्या कुरनूर धरणामध्ये केवळ 27% जलसाठा शिल्लक आहे। एकीकडे नदीकाठचे शेतकरी दुसरं आवर्तन सोडण्यासाठी आग्रही असताना दुसरीकडे धरणांमध्ये पाणीसाठा अल्प असल्यामुळे गोंधळ निर्माण झालाय। पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकच्या कामाला वेग आलाय। हा महामार्ग आता 8 पदरी केला जाणार असून याच्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर महामार्गाची क्षमता वाढणार आहे। महामार्गावरील वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता MSRDCने हा निर्णय घेतलाय। या वर्षामधल्या मार्च अखेरपर्यंत 7 प्रमुख शहरांमध्ये विक्री न झालेल्या घरांची संख्या 5,59,808 वर पोहोचली आहे। मार्च 2024 अखेरीस हा आकडा 5,80,895 इतका होता। जवळपास 5.5 लाखांवर घरं विक्रीविना पडून आहेत। या परवडणाऱ्या घरांना सर्वाधिक फटका बसतोय। रोजगार उपलब्ध करून देण्यामध्ये महाराष्ट्र देशामध्ये क्रमांक 1चं राज्य ठरलंय। रोजगार उपलब्ध करून देण्याची महाराष्ट्राची क्षमता 84% असल्याचं समोर आलंय। यामध्ये 78%सह दिल्ली दुसऱ्या स्थानी तर कर्नाटक 3ऱ्या स्थानावर असल्याचं इंडिया स्किल्स रिपोर्ट अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। नागरिकांच्या हरकती आणि सूचनांमुळे प्रभादेवी पुलाचं पाडकाम लांबणीवर पडलंय। हा पूल पाडून त्या ठिकाणी नवा द्विस्तरीय पूल उभारला जाणार आहे। येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये या संदर्भात निर्णय घेऊन हा पूल बंद केला जाणार आहे। मुंबईमध्ये पावसाळ्यापूर्वी आतापर्यंत 12% नालेसफाई झाली आहे, त्यामुळे 68% नालेसफाईचं महापालिकेसमोर आव्हान असेल। मुंबईमध्ये दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई केली जाते। भारतीय रेल्वेनं पर्यटन रेल्वे सेवा ही सुरू केली आहे। त्या अंतर्गत पुण्यामधून उत्तर भारत देवभूमी न्याय यात्रा या विशेष ट्रेनचे आयोजन करण्यात आले। गुरुवारी पुण्यामधून ही विशेष ट्रेन सोडली जाणार आहे। 10 दिवसांमध्ये ही यात्रा परत होणार आहे। मुंबईच्या CSMT स्थानकाचा पुनर्विकास केला जाणार आहे। यासाठी 1,800 कोटी खर्च होणार असून आतापर्यंत प्रकल्पाचं 18% काम पूर्ण झालंय। त्यामुळे आता CSMT स्थानक रेल्वे मॉल म्हणून ओळखला जाईल अशी माहिती प्रशासनानं दिली आहे। मुंबईतील बहुप्रतीक्षित DN नगर ते मंडाळे मेट्रो 2B या मार्गिकेवरील मेट्रोच्या चाचणीला बुधवारपासून सुरुवात होणार आहे। या मेट्रोचा पहिला टप्पा डिसेंबरपर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे। मध्य रेल्वेच्या AC लोकलच्या फेऱ्या उद्यापासून वाढल्या जाणार आहेत। मध्य रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। मध्य रेल्वेवर सध्या 6 AC लोकल गाड्या आहेत आणि त्यापैकी 5 लोकल दिवसभरात 66 फेऱ्या पूर्ण करतात। रायगड जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्षाला मोठी गळती लागली आहे। शेकापचे नेते जयंत पाटील यांच्याच घरात मोठी फूट पडली आहे। जयंत पाटील यांचे बंधू आणि अलिबागचे माजी आमदार पंडित पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय। 16 एप्रिलला भाजपमध्ये ते प्रवेश करतील। रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले। ते इंग्लिश मीडियममध्ये शिकलेलं पोट्ट आहे, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलं पोट्ट आहे, त्याला जिल्हा परिषदेची शाळा काय करणार असा टोला गुलाबराव पाटलांनी लगावलाय। उद्धव ठाकरे
यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवेंवर आरोपांची सरबत्ती केली आहे। लोकसभेमध्ये भुमरे आणि दानवेंमध्ये कोटींची डील झाली आहे आणि त्यामुळेच पराभव झाल्याचा गंभीर आरोप चंद्रकांत खैरे यांनी केलेला आहे। अंबादास दानवे यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी कारवाई करावी अशी मागणी सुद्धा चंद्रकांत खैरे यांनी केली आहे। चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यामधल्या वादानंतर नरेश म्हस्के यांनी ठाकरेंवर निशाणा साधलाय। दुसरीकडे चंद्रकांत खैरेंवरून संजय शिरसाट आणि संदीपान भुमरे यांच्यामध्ये मतमतांतर पाहायला मिळत आहेत। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 126 दिवस पूर्ण झालेत, मात्र तरी सुद्धा कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे। तो पोलिसांना सापडत नाहीये। पोलीस आणि सीआयडीची पथकं त्याचा शोध घेत आहेत। नवी मुंबईमध्ये एपीएमसीमध्ये सोमवारी आंब्याच्या 1,19,000 पेट्यांची आवक झाली आहे। यामध्ये महाराष्ट्रातून सर्वाधिक 84,209 पेट्या पोहोचल्या आहेत, तर इतर राज्यांमधून 35,099 पेट्यांची आवक झाली आहे। अशा एकूण 1,19,228 पेट्या एपीएमसीमध्ये दाखल झाल्या आहेत। कर्नाटकमधील हापूस तोतापुरी आंब्यांची आवक झालेली आहे। महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक ग.दी. कुलथे यांचं निधन झालंय। हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे नवी मुंबईमध्ये राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। सांगलीच्या बिसूरमध्ये राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा पार पडली। या स्पर्धेमध्ये मुंबई, ठाणे आणि पुण्यासह राज्यातील 15 संघांनी सहभाग नोंदवला। हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। सांगलीच्या कुरबळमध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगलेला होता। यावेळी भारताच्या गौरव मछवाडा या पैलवानानं इराणच्या अमीर मोहम्मद या पैलवानाला चितपट केलेला आहे। हनुमान यात्रेनिमित्तानं आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा भरवली होती। जुन्नर तालुक्यातील इंबुरवाडीमध्ये मुक्ताई यात्रा उत्सव आयोजित करण्यात आलेला होता आणि त्या निमित्तानं बैलगाडा शर्यतीचा थरार रंगलेला होता। या बैलगाडा शर्यतीमध्ये शेकडो मालकांनी सहभाग नोंदवत शर्यतीचा आनंद लुटला। शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर कुत्र्यानं हल्ला केलाय। सांगलीच्या माळी गल्ली परिसरामध्ये कुत्र्यानं त्यांच्या पायाचा चावा घेतला। दरम्यान त्यांच्यावर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले। मुंबई विमानतळावर ड्रग्जची तस्करी करणाऱ्या परदेशी प्रवाशाला अटक झाली आहे। त्याच्याकडून 7 कोटींचं कोकेन जप्त झालंय। विशेष म्हणजे आरोपीनं कोकेन आपल्या पोटामध्ये लपवून तस्करी केल्याचं तपासात समोर आलंय। मुंबईमध्ये बेशिस्त वाहन चालकांवर आरटीओनं कारवाई केली आहे। गेल्या 5 वर्षांमध्ये तब्बल 4,414 वाहन परवाने रद्द करण्यात आलेत। यामध्ये वाशीमध्ये सर्वाधिक 14,000हून अधिक वाहन परवाने रद्द झालेत। पुण्यामध्ये बुलेटच्या सायलेन्सरमधून फटाक्यांचा आवाज काढत तरुणांनी मध्यरात्री धिंगाणा घातला। वाहतूक पोलिसांनी या वाहन चालकांवर कारवाई सुरू केली, मात्र तरी सुद्धा शहरामध्ये असे प्रकार घडतायत आणि त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। नवी मुंबईमध्ये कारच्या डिकीमधून लटकत असलेल्या हाताचं सत्य समोर आलंय। रीलसाठी व्हिडिओ बनवल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। हा हात कुठल्या मृत शरीराचा किंवा कुणा अपहरण केलेल्या व्यक्तीचा नाही, तर केवळ रील बनवण्याच्या नादात काही अतिउत्साही तरुणांनी हे कृत्य केलंय। ये जो गाड़ी है, एक मिनट, शायद ये डेड बॉडी है। देखो। परभणीच्या मानवत तालुक्यामधील मानोली इथं शेतकऱ्यांनी सरकार विरोधात आंदोलन केलंय। महायुतीनं विधानसभेमध्ये दिलेल्या आश्वासनाच्या जाहीरनाम्याची होळी करण्यात आली। शेतकरी कर्जमाफी आणि सोयाबीनला हमीभाव यासारखी विविध आश्वासनं पूर्ण न झाल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले। सांगलीच्या मौजे डिग्रजमध्ये स्वतंत्र भारत पक्षानं महायुती सरकारच्या जाहीरनाम्याची होळी केली आहे। शेतकरी कर्जमाफी आणि शेतमालाला हमीभाव देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन झालं। आंबेगाव तालुक्यातल्या मंचरजवळ निघाटेवाडीमध्ये डोंगराला आग लागली। या आगीमध्ये डोंगरावरची झाडं झुडपं जळून गेली आहेत। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, तर आगीमध्ये अनेक प्राणी पक्ष्यांचा मृत्यू झालाय। रायगडच्या पोलादपूरमध्ये जनावरांच्या गोठ्याला आग लागली। या गोठ्यामधल्या 4 जनावरांचा होरपळून मृत्यू झालाय। अग्निशमन दलानं अखेर आगीवर नियंत्रण मिळवलं। शिरपूर-करंजी मार्गावर रस्त्याच्या कडेला उभी असलेली मालवाहू वाहनाला अचानक आग लागली। यामध्ये अग्निशमन दलानं घटनास्थळी पोहोचत आग आटोक्यात आणलेली आहे। यामध्ये वाहनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय।
सटाणा शहरातील इलेक्ट्रॉनिक्सच्या गोडाऊनला भीषण आग लागली. गोडाऊनमध्ये लाखो रुपयांचं इलेक्ट्रॉनिक्सचं साहित्य जळून गेलंय. दरम्यान अग्निशमन दलानं ही आग आटोक्यात आणली. सोलापूरमध्ये कुंभारीमध्ये एसटी बसला भीषण आग लागली. बस चालकांना प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या कडेला उभी केली. दरम्यान स्थानिक नागरिकांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सांगलीच्या कवठे महांकाळ तालुक्यामध्ये ट्रक आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 8 जण गंभीर जखमी झालेले असून 3 महिला ठार झालेल्या आहेत. द्राक्ष तोडणीसाठी झालेल्या या टेम्पोला भरधाव ट्रकनं धडक दिली. पालघरच्या आदर्श नगर परिसरामध्ये एका चोराला पकडण्यात आलंय. एका घरातून त्यानं 12 लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केलेली होती आणि पळून जात असताना एक तरुणी दोघा चोरांना भिडलेली होती. यामध्ये एका चोराला पकडण्यात यश आले. दुसरा चोरटा फरार झालाय. बीडच्या मसाजोगमध्ये आवादा कंपनीच्या साहित्य चोरी प्रकरणामध्ये 4 आरोपींना अटक झाली आहे. 7 एप्रिलला आवादा पवनचक्की परिसरामधून 12,68,000 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता. या प्रकरणामध्ये 14 आरोपींनी चोरी केल्याचं समोर आलंय. पुण्यामधील धानोरी भागातील सिद्रा गार्डन सोसायटीमध्ये 3 घुसखोरांनी दहशत माजवली. 8 एप्रिलच्या पहाटे कोयत्यासारखं शस्त्र घेऊन 3 आरोपी सोसायटीमध्ये शिरले. तिघांनी एका घरामध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे आरोपी चित्रित झाले. पुण्यामध्ये ऑनलाईन गेमच्या नादात तरुणाला 39 लाख रुपये गमवावे लागलेत. सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडिओ दाखवून तरुणाची फसवणूक झाली आहे. एव्हिएटर गेमद्वारे सायबर गुन्हेगारांनी तरुणाला कोट्यवधींच्या परताव्याचं आमिष दाखवलं होतं. याला तो बळी पडला आणि त्याने 39 लाख रुपये गमावलेत. पिंपरी चिंचवडमध्ये पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. विशाल नगरमध्ये राहणाऱ्या 36 वर्षीय महिलेला पतीकडून अघोरी कृत्याचा सामना करावा लागला. पोटगी मागितल्यामुळे पतीनं तिच्यावर जादूटोणा केल्याचा आरोप पीडित महिलेनं केलाय. भांडूपमधील कुख्यात गुंड्याचा अनोखा वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे. झिया अन्सारी असं या गुंडाचं नाव आहे. या गुंडानं गुन्ह्याची कलम लिहिलेला केक कापला आणि वाढदिवस साजरा केला. कर्जत शहरालगत असलेल्या दहिवलीमध्ये एका इमारतीमध्ये पहाटेच्या सुमारास घरफोडीचा प्रकार घडलेला आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. चोरानं दरवाजाचं कुलूप तोडत असताना घरातले लोक जागे झाले. दरम्यान चोरट्यानं तिथून पळ काढला.